नमस्कार, मी डॉक्टर कुलदीप तोटावार, कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे. तर आज आपण हृदयाची पेसमेकर सर्जरी याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. नॉर्मली आपल्या हृदयामध्ये एक नैसर्गिक पेसमेकर आणि एक इलेक्ट्रिकल सर्किट असतं, जे आपल्या हृदयांची ठोक्यांची गती नियमित ठेवतं. ज्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये आणि नैसर्गिक पेसमेकरमध्ये बिघाड होतो, त्यावेळेस आपल्या हृदयाच्या ठोक्यांची गती ही कमी होते आणि रुग्णांना त्यामुळे चक्कर येणे किंवा चालताना धाप लागणे यासारखी लक्षणं दिसतात. तर अशा रुग्णांमध्ये ज्यावेळेस ECG किंवा होल्टर मॉनिटरिंग यासारखे चाचण्या केल्या जातात, तर त्यावेळेस डॉक्टर्सना हृदयाच्या ठोक्यांची गती ही कमी आहे हे कन्फर्म होऊन जातं आणि त्यावेळेस त्यांना पेसमेकर सर्जरीचा सल्ला दिला जातो. तर अशा रुग्णांमध्ये ज्यावेळेस ECG, होल्टर टेस्ट आणि 2D इको या प्रथम चाचण्या केल्या जातात, तर त्या रुग्णांमध्ये ज्यावेळेस कन्फर्मेशन होतं की इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये बिघाड आहे, तर अशा रुग्णांना आपण पेसमेकर सर्जरीचा सल्ला देतो. तर सुरुवातीला जी बॅटरी असते ती बॅटरी आपण कॉलर बोनच्या खाली म्हणजे क्लॅव्हिकलच्या खाली बसवतो, त्वचेखाली, आणि तिथून त्याच्या पेसमेकर लीड्स ज्या असतात ज्या त्या हृदयापर्यंत पोहोचवल्या जातात आणि ज्या बॅटरी आणि सिग्नल्स एकत्रितपणे काम करून हृदयाला इलेक्ट्रिकल सिग्नल्स पोहोचायचं काम करतात. पेसमेकर सर्जरी ही एक मायनर प्रोसिजर आहे. मुख्यतः पेसमेकरचे दोन भाग असतात. एक असते बॅटरी आणि त्याला जोडलेले असतात एक पेसमेकर लीड्स किंवा तारा म्हणतो आपण त्याला. ज्या रुग्णांमध्ये पेसमेकर सर्जरी झाली आहे अशा रुग्णांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असते पहिले 7 दिवस. तर पहिले 7 ते 10 दिवसापर्यंत रुग्णांनी ती जखम ही एकदम कोरडी आणि क्लीन ठेवली पाहिजे. दुसरं, पहिले 6 आठवडे रुग्णांनी ज्या साईडला पेसमेकर बसवला आहे त्या साईडचा हात हा शोल्डरच्या वर लेवल घेऊन नाही गेली पाहिजे आणि त्या हाताने काही ओझं पण जे जवळपास म्हणजे 5-6 किलोच्या वरचं वजन हे उचललं नाही पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रुग्णांनी हे पण जाणून घेणं महत्त्वाचं असते की त्यांच्यामध्ये जो पेसमेकर बसवला आहे तो पेसमेकर हा MRI कम्पॅटेबल आहे का किंवा नाही आहे. ज्या रुग्णांमध्ये पेसमेकर हा MRI कम्पॅटेबल आहे अशाच रुग्ण हे MRI स्कॅनसाठी पात्र ठरतात.